हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। टुडे संडे और हम अभी ब्रेकफास्ट कर रहे हैं। ये हमारा न्यू ब्लॉग चालू होगा अभी से, आज का ब्लॉग। कांदे पोहे मस्त आहे, एन्जॉय। अजून काय बीचला जायचं आहे की नाही? हो हो, खूप मजा करायची आहे आणि पाऊस आता सुरू झालेला आहे। आम्हाला पण खूप जायचं आहे त्या पाऊस पावसामध्ये। असला पाहिजे यार बीचला पोहोचेपर्यंत। अभी ब्रेकफास्ट करके हम लोग बीच पे जाएंगे। हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा, समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। सो गाईज, मी तुम्हाला आता सगळा सीन सांगते। काल आम्ही धारू रिसॉर्टला गेलेलो आणि ते रिसॉर्ट एकदम लाईक अनहायजेनिक आणि नॉट लाईक अप्रोप्रिएट टू जस्ट बी कूल कम्फर्टेबल देअर, बिकॉज खूप सारे ग्रुप ऑफ बॉईज आलेले आणि दॅट वी डिडंट नो द पीपल हू जस्ट प्लॅन दॅट ट्रिप अँड इट्स ओके। कधीच कोण पर्पसली काही करत नाही, बिकॉज पिकनिकला सगळे एन्जॉय करायला येतात, बट त्यांना माहिती नव्हतं आणि आम्ही तिकडे गेलो। लाईक आम्हाला वाटलेलं, आम्ही गुगलमध्ये फोटोज बघितलेले, इट वॉज लाईक टू अमेझिंग आणि पिक्स तर तुम्हाला असं वाटणार पण नाही की लाईक पिक्स बघून की ते रिअलमध्ये ती प्लेस एवढी अशी खराब असेल। खराब ॲज इन लाईक नॉट क्लीन, आणि देन यू कॅन स्टे देअर ॲज गर्ल्स, तर यू आर नॉट इवन सेफ इन सच प्लेसेस। सो आम्ही प्लेस चेंज करायची ठरवली। आता काल होता सॅटर्डे आणि आम्हाला दुसरे बुकिंग्स नव्हते भेटत, कारण का सॅटर्डेला सगळे बुकिंग्स फुल होते। सो लाईक वी रिसर्च अँड अगेन आम्ही खूप कॉल्स केले, लाईक सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी कॉल्स केले, बट सगळीकडे बुकिंग्स फुल होते। लाईक अलिबाग, पनवेल अँड कर्जतला तर आम्ही पनवेलवरनं वी कॅन गो टू कर्जत, लाईक उरण पनवेलवरनं अलिबाग इज काइंड ऑफ क्लोज। मग त्यामुळे वी बुक द कॉटेज हिअर, त्याचं नाव आहे तन्मय कॉटेजेस। आय शो यू दॅट गाईज ॲट द एंड ऑफ दिस व्लॉग। तर आता आम्ही बीचला चाललो आहे अलिबागच्या। सो कधी कधी आपण जे इमॅजिन करतो ते नाही होत आणि प्लॅन्स चेंज होतात, बट इट्स लाईफ आणि यू हॅव टू एन्जॉय इट विथ द प्रॉब्लेम्स आय फील। आणि माझ्या लाईफमध्ये नेहमीच प्रॉब्लेम्स येतात, सो आय एम लाईक सो चिल पर्सन की मला फरकच पडत नाही आता, बिकॉज मुझे पता है कि अगर मैं जाऊँगी कुछ ना कुछ सीन तो होगा। तो अभी हम जाके बीच एन्जॉय करेंगे, लेट्स गो। काय पप्पा तुम्हाला कुठून पण सुचतं यार हे सगळं? अरे आतमध्येच कंटेंट मिळणार आपल्याला। माझे डॅड इज गिविंग आयडियाज की आपण स्मशानभूमीत व्हिडिओज बनवूया, भूत 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 भूत, बट सुबह की मजा नाही आहे, काल रात्री झाला पाहिजे होतं। गाइस काय हवा येते, वाव वाव, एक नंबर हवा आहे सुंदर। गाइस बीच अजून सुरू पण नाही झाला आणि हवा एवढी येते, ओ माय गॉड। आय गेस की हा जो सकाळचा व्ह्यू असणार आहे बीचचा, इट वुड बी लाईक सुपर ब्युटिफुल। Take me to the right, I will pass the wind between my fingers. Take me to the sun on the highest mountain ever dreamed before. This is the beach. I mean just look at this. Just look at this. वर्थ इट तो है, मतलब जो भी ये धारू रिसॉर्ट का हमारा सीन हुआ पनवेल का, वर्थ इट है, क्योंकि ये बीच देखने जैसा है। बिकॉज स्विमिंग पूल एंड विलास तो हम हमेशा ही जाते हैं, बट बीच देखने का मज़ा कुछ और ही है। एंड मुंबई के बीचेस आर जस्ट नॉट वर्थ इट। अलीबाग बीचेस भाई केस को मुड़ता है यार मन। इस बीच पे ये एक ही प्रॉब्लम है भाई, हवा इतनी आती है कि सब बाल है ना एकदम खराब हो जाते हैं। डोंट लाइक दिस पॉइंट ऑफ दिस बीच, मतलब थोड़ा सा बाल अच्छे दिखे, ऐसी थोड़ी सी हवा चाहिए। ये क्या है, ये क्या है, कैसे केस उड़ता है यार? ऐसा ये साइड खड़े होंगे तो इट्स गुड। कुछ तो मतलब भगवान ने भी ऐसे सेंसिबल बनाना चाहिए था ना। देवाने पण काहीतरी सेन्सिबल बनवलं पाहिजे होतं की यार एवढे
हवा येते एवढी सुंदर मुलगी, तिचे केस असे उडत आहेत. इट्स नॉट लुकिंग गुड यार. फोटोज कसे चांगले येणार, तरी पण असेच हवेत केस उडत आहेत. लाईक इट्स बॅड, इट्स रिअली व्हेरी बॅड. केस असे कसे उडत आहेत. आय एम नॉट लुकिंग गुड इन दिस. जस्ट सी दिस. लाटा बघा केवढा येतात. बट आय एम नॉट इवन इन द सी. माझी मम्मी खूप सांगत, ओ माय गॉड. बहुत मजा आ गया है. सारे ज़माने को है ये पता, they know that we don't care, they know that we don't care. अपना तो छोटा सा है ये जहां, मर्जी से अपनी हम जिए यहाँ. गाइस फ़ोन पानी में भीग जाएगा इसलिए मैं बाहर आ गई हूँ और मैं खुद पानी में भीग चुकी हूँ. बट बहुत मज़ा आ रहा है. लाइक दिस इज़ सिंपली so beautiful and pretty place ever. मुझे बहुत पसंद आया. If you are a beach person, you should visit this beach. अब मैं जा रही हूँ मेरा फ़ोन रखने. It's time to enjoy in real life. I get it? मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. मतलबी हो जा जरा मतलबी. सो गाईज हे सगळे इथे बसले आहेत. तुम्हाला काय बोलायचं आहे का? मला बोलायचं आहे, ही मुलगी पाण्याला घाबरते. काही पण एवढं तर मी अरे काय नाही, काय नाही. मम्मी घाबरते. अभी चाहिए तो जाके दिखा अंदर अकेले जाओ. नहीं नहीं नहीं, इतना रिस्क नहीं लेना है. अभी तो मैं 19 साल की हूँ. नो रिस्क गाइस. बी सेफ, बी हैप्पी. और अभी हम लोग रिटर्न जा रहे हैं बीच से हमारे तन्मय कॉटेजेस पे, क्योंकि हमें अभी निकलना है और घर जाना है. जैसे कि गाइस यू कैन सी योर इज वन ईयरिंग एंड यहाँ पे मेरे ईयरिंग्स नहीं है, क्योंकि मैंने आज मेरा एक ईयरिंग बीच को दान कर दिया है. तो चैरिटी हम सब जगह करते हैं. हम जब डैम गए थे मेरा गॉगल घूम गया था. वो किधर तो मतलब ऐसा लग रहा है मुझे कि किसी ने उठा लिया जब मैंने नीचे रखा था. मेरे मॉम ने नीचे रखा था, मैंने उसको दिया था संभालने के लिए. एंड अभी मेरा एक ईयरिंग भी बीच में चला गया. तो मतलब मैं जहाँ जाती हूँ कुछ ना कुछ डोनेट करके आ जाती हूँ. एक सामान मेरा पर वो अधूरा ही रहता है. गाईज आता आपण आलो आहोत लंच करायला, विच इज चिकन अँड चपाती. मस्त म्युझिक अँड चिकन. बाय बाय गिफ्ट. Thank you. दिस इज बाय. गाईज दिस इज सोल कढी. काका हे तुम्ही आम्हाला काय हे टाटा बाय बाय ड्रिंक देत आहे काय? टाटा बाय बाय हे ड्रिंक आहे. हे आहे तन्मय कॉटेजेसचे ओनर. सो काका तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटलं आम्ही इथे राहिलो. हे सर्वात बेस्ट आहे टू विजिट तन्मय कॉटेजेस. हा आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. जेवण तर खूप मस्त होतं. ओए बाय बोला सगळ्यांने. हम लोग अभी घर जा रहे, निकल रहे. ये लोग अलग गाड़ी में, इसलिए अभी बाय बोलना पड़ेगा. कुठे मस्त लागते गाईस. त्यांची सोलकढी सर्वात स्पेशल आणि खूप टेस्टी लागते. ह्यांना नाही आवडत सोलकढी, नाही आवडत ना तुम्हाला. सो अभी मिलते हैं नेक्स्ट ट्रिप में. सोलकढी रिव्ह्यू सांगा. एकदम मस्त आमची पिकनिक झाली. खूप एन्जॉय केलं आम्ही. आता परत नेक्स्ट टाइम आम्ही भेटू नक्की. येस. रोड की खुशी खड़ी है जिस मोड़ पे, we got to go that way, we got to go that way. सो गाइस दिस इज द एंडिंग टाइम. हमारा पिकनिक करके हो गया है और अभी हम लोग जा रहे हैं घर पे. गाइस आम्ही आता घरी चाललो आहे. खूप छान मजा आली.
सो गाईज आमची ट्रिप इथे एंड होतीये. बेल आयकॉन बटन दाबा, कमेंट करा आणि छान छान लोकांना पाठवून द्या. समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों, अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. हम सब जो साथ में रहे, खुशियाँ सब हाथ में रहे, हमसे बस फासले रहे यूं